नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र तायडे पाटील आणि तुम्ही पाहता ॲग्रो ATM आपलं मराठी चॅनल. या चॅनलच्या माध्यमातून आपण शेती जगतातील नवनवीन व्हिडिओ तसेच कृषी योजनांची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या अनुषंगाने आज शेतकरी मित्रांनो, रेशीम शेतीवरील विविध आजार, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन असे वेगवेगळे विषयावरती आपण या अगोदर पण चर्चा केलेली आहे. त्या अनुषंगाने आज रेशीम आळीवरील ग्रासरी रोग नियंत्रण कशा पद्धतीने करायचं त्याविषयी आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर चला, कुठलाही वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. रेशीम कीटकावर येणारा ग्रासरी हा महत्त्वपूर्ण रोग आहे आणि याच्यापासून आपली जवळपास 50% पर्यंत बॅच ही आपली खराब होऊ शकते. तर त्याच्यासाठी रेशीम कीटकांवर ग्रासरी रोग आल्यानंतर कसा बंदोबस्त करायचा आहे ब्लीचिंग आणि चुन्याच्या माध्यमातून, हे आता मी प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण आता हे 1 किलो चुना घेतलेला आहे आणि हे 25 ग्राम ब्लीचिंग आहे. याचं आता आपल्याला दोन्हीचं चांगल्या प्रकारे मिश्रण करून घ्यायचं आहे. याला आपल्याला एक चांगल्या प्रकारे मिश्र करून घ्यायचं आहे. हे जर आपण व्यवस्थित मिश्र करून घेतलं नाही तर याचे वाईट परिणाम देखील आपल्या रेशीम आळ्यांवरती होऊ शकतात. एक चांगल्या प्रकारे आपल्याला याला 2 ते 3 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला आळ्यांवरती धुरळणी चांगल्या प्रकारे करून घ्यायची आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जर आपली आळी छोटी असेल, चौथ्या मोल्डच्या जर अगोदर आपण जर याचा प्रयोग करणार असाल तर आपल्याला 1 किलो चुन्याला 15 ग्रॅम ब्लिचिंग घ्यायचं आहे आणि चौथ्या मोल्डच्या नंतर 25 ग्रॅमचं प्रमाण आपल्याला मी जे दाखवलं त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. बघू शकता आपण आता धुरळणी करून घेतलेली आहे. तर ब्लीचिंग आणि चुन्याची धुरळणी आपण केलेली आहे. आता याच्यानंतर आपल्याला अर्ध्या तासाने पाला टाकून घ्यायचा आहे. अर्धा तास आपल्याला धुरळल्याच्या नंतर अर्धा तास आपल्याला थांबायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाला टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण अर्ध्या तासानंतर फिडिंग लावून घेतलेली आहे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटही करा, जेणेकरून असेच व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येण्यासाठी आम्हाला एक प्रोत्साहन मिळेल. आज इथेच थांबू. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय जिजाऊ, जय शिवराय.